सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैलांना नाहू घाला. मोठमरी झुले रंगीत शिंगे, कपाळी बांधिले रेशीमी बाशिंगे. ढवळ्या पवळ्या सजले धजले गाव भर मिरू लागले. आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. मित्रांनो, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तरी झेंडा तब्येत बरी ना, तो पोट दुखतले हो जरा. बरं झालं आपल्या डॉक्टर सुट्टी दिली. आता बरं वाटतं तुलाच? बरं वाटवाल बाबा. आता काय आहे, आज पोळा आहे ना. आता जरा कसं आहे, पोळ्याचं सण आहे. बरं वाटलं, बरं झालं डॉक्टरने सुट्टी दिली आपल्याला. नाही 2-4 दिवस दवाखान्यात ऍडमिट होत नाही, बेकार काम झालं तर पोटाचं. आता बरं आहे पोट. पण आता काय डॉक्टर म्हणे पुरणपोळी खाऊ नका. पण आज काय, आता घरी पुरणपोळी करेले. आता काय खाणं जे आपलं काय, आता आज पुरणपोळी शिवाय बरेच नाही. दुखलं पोट, मग काय उद्या डबल ऍडमिट होत आहे. पण झेंड्याचा बैल लय सजवला, मस्त सजवला. ढवळ्या मस्त सजवला तो. तुला काय सांगू द्या, मी दवाखान्यात आले इकडेच आलो, लगे बैलाला धुवून काढलं. माझ्याशिवाय कोण करणार आहे. आता काय आलो लगे दवाखान्यात जाऊन लगे बैलाला धुवून काढलं. मस्त रंगवलं आहे की. उशीर झाला जरा पोळ्यात, बैल येईल मला. पण आता काय, आता मस्त सजवलं मी. कसं दिसलं बैल आपला? बैल तर एकदम झकात दिसून राहिला आहे की. ढवळ्याला लगेच लयच तो ढवळं करून टाकलं बाबा. मस्त आहे, मस्त सजवलं तो. थोड्या टायमात काय होणार, पण मस्त सजवला. खरी झेंड्या बरी की तब्येत बरं एक पोटात बरं झालं. तो डॉक्टरने सुट्टी दिली बाबा आज. नाही तो पोळ्याचा आनंदच नसतं घ्या त्याला दवाखान्यात. काय 2-4 दिवस कशी काढले ते तुलाच माहिती आहे की नाही. पण बरं झालं तू पोळ्याचं मी म्हणलो म्हणून पाय बरं डॉक्टर सोडत नाही. तर आम्ही नसतो तुला भेटेल. तो डॉक्टर सुट्टी देत नव्हता. पण पाय आता तू पोळ्या सण तो हाती लागला की नाही. तुला तर बैलाशिवाय जमतच करमतच नाही तुला, आहे की नाही. आम्हाला बरं झालं तुम्ही आले. डॉक्टरला सांगितलं तुम्ही. तुमच्याकडून सुट्टी भेटली मला. काय अध्यक्ष सरपंच कुठे आलेच नाही काय पोळ्यात? तर बाबा सरपंचाचा हात पोळा फुटला आज. तर उद्घाटन तेच होते सरपंच असतील तिकडे. येईल तुला भेटायला येणारच आहे. आता येतच नाही की तुला पाहून तुला सोडणार आहे त्याला. तुला बोलतील 2 शब्द दे. तिकडे पोळ्यात येते इकडे गर्दीत. हो, सरपंच अध्यक्ष साहेब आता आम्हाला भेटलं राहणार आहे का? तर आम्ही कसं आहे, जरा उशीर झाला आम्हाला दवाखान्यात गेलं. झेंड्याला जरा लेट उशीर सुट्टी झाली, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला पोळ्यात यायला. पण आलो आम्ही आता, आहे की नाही. पहा बरं बैल कसा सजवला. बैल चांगला सजवला राव. हो चांगला सजवला आहे की. धुवून घेऊन काढा वाटतं लगेच सकाळीच काढता काय. मी दवाखान्यात आले सजवला आम्हाला. म्हणजे मी घरी पण नाही गेलो, घरी पायरी पण नाही चढली. पहिले मी लगे शेतात गेलो गोठ्यावर. म्हणजे बैल धुवून काढा मस्त. एक बैल तिकडे आपला यान धरेले. आणि आपलं काय आता हा बरं बैल कसं आहे, पोळ्याची लई आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय दुखत असलं तरी काय 1 दिवस पोळा येतो वर्षातून. चांगलं आहे आता. अरे अरे आत्मारंभ, अरे तंटमुक्ती अध्यक्ष आले आत्मारंभ. अरे काय म्हणतो झेंड्या घ्या कास काय का चालला पोळा. हां अध्यक्ष काका चांगला आहे ना, चांगला आहे पोळा. आता काय, आता बैला आणला आम्ही आता मस्त सजवलं गिजवलं. आम्हाला कसं दवाखान्यात उशीर झालं जरा. आता काय गावभर फिरवतो आम्ही एकदा. घरोघरी जायचं राहिलं अजून, पण आता पोळा फुटला आता जातो. आता पुरणपोळी खायला घरोघरी जावं लागेल ना आम्हाला बैला चारायला. हो कसं आहे, जा 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 लवकर. आपल्या घरी पण जा बरं. आपल्या घरी पण आपले जा, मस्त पुरणपोळी आपल्याला चालते तुमच्या तुम्हाला, आहे की नाही. आणि बैला चांगलं काळजी घ्या आज. कसं चटापटी लावू नका बरं. नाही ते झेंड्यात दुखू राहिले अजून. नाही तर लगेच बैल पाळवायच्या ना पडसांगीर आज पाऊस पडेल. चिखल वगैरे तिकडे गावात गेले आहे ना. पडसांगीर नाही तर चावळून जरा. हो थंड मग त्यात मला कुठे पळायला आवसा नाही. हो मी कसं म्हणजे चालत चालत आलो इथं. मला आवसानच नाही, गळून गेलो मी 2-4 दिवसात पोट मोठं. आता काय आज बैल पोळा आहे म्हणलं चला आता. मग डॉक्टर पण सुट्टी घेतली. पण असं डॉक्टर म्हणे जास्त दगदग करू नका, आराम करा म्हणे. मग आता काय आराम जातो चालत चालत. मी आता गल्लो गल्ली बैल फिरव जरा, आहे की नाही. पुरणपोळी सगळ्याच्या घरी दर्शन नाही आलं तो, आहे की नाही. अरे झेंड्या कशी तब्येत आता बरी का? डेंग्या पण निघालो इकडे बैल धरून. चांगले पोळा कसा चालला पोळा तुमचा? सरपंच का चांगला आहे पोळा आमचा. आता तुम्ही असता ते विषय का? आता चांगला आहे. आता तुम्ही आलते भेटायला मला चांगलं आहे बरं का. चांगलं वाटलं मला. तब्येत पण चांगली आहे. आता मस्त पोळा एन्जॉय करतो. डॉक्टर म्हणे पुरणपोळी खाऊ नका. पण आता काय, आता ठरेल मला खास लागणार आज. खायला पुरणपोळी तू त्यात काय टेन्शन घेतो. आता मारुती पाटलाचा पोरगा म्हणल्यावर काय आहे, झेंड्या मारुती पाटलाच पोरगा आहे. पैसे लावता रे मारुती पाटील. तू किती बिमार पडत तू काय मागे येऊ नको. पुरणपोळी कसं आहे, आता वर्षातून एकदाच करतो माणूस पोळ्या सांगा जास्त, आहे की. खाऊन टाकायची फक्त. एखादी कमी खाय, 2 खाजा तर एकच खायच, आहे की नाही. म्हणजे कसं डबल आम्हाला तू भेटायला द्यावं लागेल. दाखवा तू बिमार नको पडू आता बरं का. लक्ष्मण भाऊ, सरपंच लक्ष्मण भाऊ. आता मी काय म्हणतो, आता डॉक्टरने त्याला काळजी घ्यायला सांगितली. मी काय म्हणतो, त्याला साधी पोळी खातो ना आजचे दिवस. काय होतं आता पुरणपोळीचं मान आहे आज. पोळ्याचा मन माहिती आहे. पुरणपोळी होतात घरोघरी, आहे की नाही. पुरणपोळी खीर या स्वार आता करणारचे भात, आहे की नाही. मी म्हणतो त्याला त्याच्यासाठी 2-4 साध्या पोळ्या मी माझ्या घरून देतो वाटलं सर. त्याच्या घरी साधी पोळी टाकेल तर. पण त्याला खाऊ देऊ नका हो, लई तकलीफ झाली त्याला. तो म्हणणं बरोबर आहे डेंगे, आहे की नाही. तुझा जीवलग मात्र म्हणते काळजी घेणारच आहे मला. पण कसं आहे आता सण एकदाच येतो. खाऊ दे तुला पुरणपोळी एखादी. काय होतं रे खाल्ली तर ते पोराच्या तोंडाला पाणी येणार का? दुसरी पुरणपोळी खायला तू साधी पोळी खाईल का? समजायला पाहिजे तुला पण डेंगे. खाऊ दे त्याला. मला पण खा वाटते बस सरपंच काका पुरणपोळी. आता कसं आहे वर्षातून एकदाच होती, पण खाईना पाहिलं का नाही घ्यायचं काय म्हणतो.
माय बाप काय म्हणते आहे त्याच्या हिशोबाने होते आहे नाही तर काय रात्र पोट दुखायला माहीत जास्त हे मी तर वाटते साधं वरण भातच खावलं आज. पायट झेंडे जास्त फोर्स नको करू बरं. तुला जे वाटतं ते म्हणाल काय. शेवटी तुला तकलीफ तुला आहे. आम्ही म्हणून पुरणपोळी काय तो खायची तो फोटो काय जाऊ आमच्या उद्या यायचं मारुती पाटील आम्हालाच म्हणायचं सरपंच तुम्ही म्हणले भाऊ झेंडे पुरणपोळी काय म्हणून तुमच्यामुळेच खाल्ली आहे की नाही. त्यावर मी काही रिस्क घेत नाही बाबा. तू सल्ला काही देत नाही. तू आपल्या मनानं कर काय करायचं. हाव रे झेंडू काय तुपल्या मनानं होते कसं पोट बिल तू खायला लागत उद्या सरपंच थोडी येणार येतं आहे की नाही. मी काय म्हणतो सरपंच सांगायचं काम आहे बघ तो त्याला वाटतं बघ सण एकदाच येतो काय पुरणपोळी एकदा आहे की नाही. आणि मग म्हणे खाऊच नको तू आजचे दिवस काय होत नाही लगे आहे की नाही. साधी पोळीच काय. अरे झेंडा बैल तर आपण सुद्धा आज चटापटीत लावला होता की नाही काही बक्षीस भेटलं की नाही बैलाला. आत्माराम तुम्हाला काय सांगा दरवर्षी आपल्या बैलाचं बक्षीस राहते पहिले चटापटीत आपला खिल्लार बैल ना मागायचे येत नाही एकदम आहे की 100च्या स्पीडला पळतो. जसं मी चटापटीत लावलंच नाही यंदा कसं माझ्या ताकदच नाही पळायला आहे की नाही. तर मग आपलं बैलाचं तुम्हाला माहिती बक्षीस राहतं दरवर्षी. त्यामुळे आपण काही बैलात म्हणजे बैल पोळा जेव्हा फुटला ना तर आपण गेलो तिकडे कसं पडलं झालं येणार कारण एक चिकल आहे गल्ल्या गुंड्या ना काय घसून पडलं आहे की एका काहीच पोट दुखते त्यात फॅक्टरीचं झालं कोण दाखवत नाही बाबा बाईच म्हणतो 15,000 रुपये लावलं ना दाखवा आहे की नाही. कोण दाखवत नाही म्हणलं उद्या जाऊ द्या म्हणलं काही नाही बैल चटापट काही लावलं नाही आपण आणि तिकडे लावायचं पण नाही आपलं तसं बैलाचं काही दुखापत झाली मग दुखापत झाली ते चांगलं नाही. तर मग चटापट लावली नाही यावर्षी. आता काय गल्लोगल्ली जातो आता पुरणपोळी खाऊ घालतो बैलाला आणि बांधून टाकतो आज आहे की नाही. आणि आज काय आता आराम आहे बैलाला. अरे झेंड्या बैलाचं आजच एकच दिवस येतो आता काय राबराब राबतो आपण शेतात आहे की नाही. आता बैलावरच हे ना आपलं आता वखरणी आहे की नाही. सगळं डवरे फोवरे आपण वखराला नाही बैलाला सांगतो ना आहे की नाही. ज्याच्याकडे ट्रॅक्टर त्याच्याकडे आहे भाऊ आपण आपल्या आता जास्त शेतकरी आपल्या बैलावर अवलंबून आहे अजून पण आहे की नाही. आहे की मोठा मोठा आहे भाऊ शेतकरी याच्याकडे म्हणजे हे बैल कसं आता आजचे दिवस आराम पाहिजे त्याला वर्षभर ते कष्ट करतात कबड कष्ट आपल्याला करतात आहे की नाही. तर बरं आहे आता आहे की नाही. हा ना म्हणता काका तुमचं एकदम बरोबर आहे. आज काही बैलांना त्रास केला नाही म्हणजे मस्त 4-5 दिवसापासून आरामात चालू आहे. जा मग आता बैलाला काही पुरणपोळी खावं घालावं आता गावात हिंडवा जर काही नाही नंतर बांधून टाकू आता. काय का आता जातो ना गल्लोगल्ली घेतो माझा बैल पोळे यायचा बंड्या गावात फिरून आणतो एकदा आहे की नाही. पुरणपोळी खाऊन आणतो. चकोले आज बैल पोळा आहे ना आण ना पुरणपोळी लवकर कुठे आहे घर लावूनच ते म्हणतंय. काय रे झेंड्या कोण दांगडू करू राहिला खाऊन दांगडू करू राहिला काय कोण आवाज दूर राहिला मला. आज बैल पोळा आहे ना काही पुरणपोळी टाकल्या की नाही काही बैल आला तुमच्या घरी काही पूजा किती करावं काय पुरणपोळी चारावं. कुठे येते पुरणपोळी मला कुठे येते पुरणपोळी साधी पोळी आहे मग मी टाकू राहिलाय. मग मम्मी टाकली असेल पण मला पुरणपोळी नाही येत मग मम्मी टाकली असेल मी आणते पाहते मी. आण लवकर आण. ठीक आहे पुरणपोळी घे घे चार आता बैलाला. कशी पुरणपोळी चकोलीची आजची खाल्ली बरं खाल्ली एक पोळी खाऊन घेतली पुरणपोळी खाल्ली. जातो मग आता आम्ही पुढच्या घरी जाण मग तुम्हाला कोणा धरलं कमी राहता काही तर निघा लवकर पुढं. चकुले आहे जरा आग द्यायचे बरं पाचीत नाही अजून लगेच शांतपणा करते. तुमच्या घरापुढे यार थांबरेच नव्हतं पाहिजे आपण लेट सबरी. जाऊ दे कसं आज बैल पोळा आहे ना आज काय कोण भांडणं थंड जरी झालं असं जावं लागत असते पुन्हा काही घरी बैल घेऊ आहे की नाही सणासुदीचं चांगलं आहे. आज गोड पुरणपोळी खाऊ घालत असते चांगलं आहे ना. सणानिमित्त कसं आहे जर बोलतले घराकडून जातो आपण. ते आहे म्हणा भांडणं त्यांना मिठ्ठे पोळायचे सणात येतो मग चकोले आम्ही पुढच्या वर्षी येऊ भेटू आता पुढच्या वर्षी येऊ आम्ही तुमच्या इथं बैल घेऊन. हा जा लवकर. चल मग डेंगे आता पुढच्या घरी जाऊन आपण पुढच्या घर राहिला अजून मोठे गल्ली घे नाही आपल्याला एकच गल्ली झाली आपल्याशी आपली अजून 2-4 गल्ल्या घे नाही बाबा संध्याकाळ. चाल बरं झेंडे चाल बरं तो पण खरं सगळ्या घरी अजून एकच गल्ली जाईल ना आपली मोठ्या गल्ल्या घ्या नाही चाल बरं लवकर मग.